हरी. स्वामीजी स्वामीजी. आज आपण रामचंद्रांचं नाम घेणार आहोत. रामरक्षेच्या आधाराने आपण रामचंद्रांचं नाम घेऊया. हरी हरी. आज आपण श्री रामरक्षा स्तोत्राच्या आधाराने रामचंद्रांचं नाम घेणार आहोत. आपण श्री रामचंद्राय नमः हे नाम घेणार आहोत. या रामरक्षा स्तोत्रामध्ये जी रामचंद्रांच्या रूपाची गुणांची स्तुती केलेली आहे ती आठवत आठवत आपण नाम घेणार आहोत. हे रामरक्षा स्तोत्र मंत्र बुधकौशिक ऋषींनी रचलं. सीतामाई आणि रामचंद्र या स्तोत्रामध्ये देवता आहेत. अनुष्ठुप छंदामध्ये हे स्तोत्र आहे आणि सीता शक्तीच्या रूपामध्ये आहे आणि श्री हनुमानजी हे किलक आहेत, म्हणजे किल्ली आहेत, जणू वाटाड्या आहेत या स्तोत्रामध्ये आणि रामचंद्रांच्या चरित्रामध्ये प्रवेश करण्याचे. त्याचप्रमाणे रामचंद्रांची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी म्हणून हे स्तोत्र लिहिलेलं आहे. या स्तोत्राचा विनियोग रामचंद्रांच्या प्राप्तीसाठी आहे. या स्तोत्राचा विनियोग परमात्म्याच्या बोधाच्या प्राप्तीसाठी असा आहे. स्तोत्राच्या प्रारंभी रामचंद्रांच्या रूपाचं ध्यान करायला सांगितलेलं आहे. रामचंद्र अजानुबाहू होते. ते असं म्हणतात की धृतशर धनुषम, म्हणजे ज्यांनी हातात धनुष्य बाण धारण केलेले आहेत अशा रामचंद्रांचं ध्यान करावं. किंवा जे बद्ध पद्मासनामध्ये विराजमान आहेत अशा रामचंद्रांचं ध्यान करावं. किंवा नुकत्याच उमललेल्या कमलदलाशी स्पर्धा करणारे असे प्रसन्न आणि दीप्तिमान नेत्र आपल्या डाव्या हाताला असलेल्या सीतामाईंच्या मुखकमलाकडं पाहण्यामध्ये मग्न आहेत असे अजानुबाहू, मेघश्याम आणि विविध अलंकारांनी नटलेले, त्याचप्रमाणे जटाधारी अशा रामचंद्रांचं ध्यान करावं असं इथं म्हटलेलं आहे. अशा श्री रामचंद्रांना डोळे मिटून त्यांच्या रूपाकडं प्रातिभ दर्शनाने पाहत आपण श्री रामचंद्राय नमः हे नाम घेणार आहोत. तुम्ही आणि मी एकत्रच नाम घेऊ. मी नाम घेत असताना तुम्ही मनातल्या मनात ते नाम घ्यावं अथवा माझ्याबरोबर वैखरीनी ते नाम घेतलं तरी देखील चालेल. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्रांच्या चरित्रातील एक एक अक्षर महापातकांना संपवणारं असं आहे, त्यांचा नाश करणारं आहे असं इथं म्हटलेलं आहे.
ते असं म्हणतात, ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिन्नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभुम्. नील कमलाचा श्यामवर्ण लाभलेल्या, कमलाप्रमाणे सुंदर आणि अलिप्त नेत्र असलेल्या, जटारूपी मुकुटामुळे सुशोभित झालेल्या जानकी तसंच लक्ष्मणासहित असलेल्या श्रीरामचंद्रांचं स्मरण आपण करूया. श्रीरामचंद्र हे अजन्मा सर्वव्यापी आहेत. खड्ग, धनुष्यबाण आणि भाता धारण केलेल्या, तसंच राक्षसांचा संहार करून आपल्या लीलेनी जगताचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण करणाऱ्या अशा श्रीरामांचं आपण ध्यान करू. श्री रामचंद्राय नमः. 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 मी सर्व कामप्रद आणि पापांचा नाश करणाऱ्या अशा रामरक्षा स्तोत्राचा पाठ करतो आहे. श्री रामचंद्र माझं रक्षण करोत. माझं मस्तक, माझा भाल प्रदेश, माझे नेत्र, माझे कान, माझं घ्राण, माझं मुख, माझी जिव्हा, माझा कंठ, माझे खांदे, माझा हात, माझं हृदय, माझं नाभिस्थान, माझी कंबर, माझ्या अस्थी, गुडघे, जंघा आणि चरण अशा संपूर्ण शरीराची रक्षा रामचंद्र करोत, अशी मी प्रार्थना करतो. श्री रामचंद्राय नमः. 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 श्री रामचंद्राय नमः.
आपण श्रद्धा भक्तीनी युक्त होऊन नाम घेतो आहोत. आपण राम नाम घेत सुरक्षित झालेले आहोत. राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा नामांचा उच्चार करणारा जो रामभक्त असतो तो कोणत्याही पापांनी कधीही लिप्त होत नाही. इतकंच नाही तर जे आवश्यक भोग आहेत ते सगळे भोग आणि मोक्ष हे दोन्हीही त्याला प्राप्त होतात. इतकंच नाही तर बुधकौशिक ऋषी असं म्हणतात की मनुष्याच्या उद्धारासाठी आवश्यक असणाऱ्या पारमार्थिक सिद्धी देखील त्याला प्राप्त होतात. जीवनात सदैव यशस्वी होणं तसंच शुभाची किंवा मंगलाची प्राप्ती होणं हे रामनाम घेणाऱ्याला सहज शक्य होतं. बुधकौशिक ऋषी असं म्हणतात की भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये रामरक्षा स्तोत्र रचण्याचा आदेश त्यांना दिला आणि त्यांनी प्रातःकाली जाग झाल्यानंतर त्याप्रमाणे हे स्तोत्र लिहिलं. श्री रामचंद्राय नमः. 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 आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां अभिराम श्रीलोकानां राम श्रीमान सनः प्रभु. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ. फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. कल्पवृक्षासमान विश्राम देणारे, सर्व विपत्ती दूर करणारे, जे त्रैलोक्यामध्ये अतिसुंदर आहेत असे श्रीराम आमचे प्रभू आहेत. जे युवा आहेत, सुंदर सुकुमार म्हणजे कोमल आहेत, जे महाबली आहेत आणि कमळाप्रमाणे विशाल नेत्र ज्यांना प्राप्त झालेले आहेत असे मुनींप्रमाणे वस्त्र धारण करणारे, तसंच काळ्या रंगाचं मृगचर्म धारण करणारे असे जे आहेत, जे फळाचा आहार सेवन करतात, कंदाचा आहार सेवन करतात, जे संयमी आहेत, जे तपस्वी आहेत आणि त्याचप्रमाणे जे ब्रह्मचारी आहेत असे दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण हे दोघं बंधू आमची रक्षा करोत. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः.
श्री रामचंद्राय नमः। श्री रामचंद्राय नमः। शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणः वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः। रघु श्रेष्ठ मर्यादा पुरुषोत्तम राम हे समस्त प्राणियांचे शरणदाते आहेत. सर्व धनुर्धार्यांमध्ये ते श्रेष्ठ आहेत आणि राक्षसांच्या कुळाचा समूळ नाश करणारे असे रामचंद्र आमचं रक्षण करोत. शरसंधान करण्यासाठी ज्यांनी धनुष्य धारण केलेलं आहे, ज्यांनी बाण हातात घेतलेला आहे आणि अक्षय अशा बाणांनी ज्यांचा भाता सज्ज झालेला आहे, असे श्रीराम आणि लक्ष्मण माझी रक्षा करण्यास सदैव माझ्या पुढं असावेत. भक्तांच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असणारे, ज्यांनी अंगामध्ये कवच म्हणजे चिलखत धारण केलेलं आहे, ज्यांच्या हातामध्ये खड्ग आहे, तसंच धनुष्यबाण आहेत, असे भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणासह पुढं पुढं राहत आमचं रक्षण करोत. श्री रामचंद्राय नमः. 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 रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. राम दाशरथी शूर लक्ष्मणानुचर बली काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौसल्येय रघुत्तम वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तम
जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम या श्री रामाच्या नामांचा जो श्रद्धापूर्वक नित्यशः जप करतो त्याला अश्वमेध यज्ञाहूनही अधिक फल प्राप्त होतं असं बुधकौशिक ऋषी म्हणतात. श्री रामचंद्राय नमः. 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 रामदुर्वादलश्यामम् पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः. दुर्वा दलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे असा कमल नयन, त्याचप्रमाणे पीतांबर धारण करणाऱ्या अशा रामचंद्रांची दिव्य नामांनी स्तुती करणारा कधीही संसार चक्रामध्ये अडकत नाही. श्री रामचंद्राय नमः. 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 रामं लक्ष्मणः पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं
दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामम् रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. लक्ष्मणाच्या पूर्वी जन्मलेल्या भगवान रामांना मी वंदन करतो. सीतापती भगवान रामांना मी वंदन करतो. काकुत्स्थ कुलनंदन भगवान रामांना मी वंदन करतो. करुणा सागर गुणनिधान भगवान रामांना मी वंदन करतो. विप्र भक्त परमधार्मिक भगवान रामांना मी वंदन करतो. राजराजेश्वर सत्यनिष्ठ भगवान रामांना मी वंदन करतो. दशरथ तनय श्यामवर्णी आणि शांत मूर्ती भगवान रामांना मी वंदन करतो. संपूर्ण लोकांमध्ये सुंदर असलेल्या रघुकुल तिलक भगवान रामांना मी वंदन करतो. राघव रावणाचा शत्रू भगवान रामांना मी वंदन करतो. राम रामभद्र रामचंद्र विधात स्वरूप रघुनाथ प्रभू सीतापती रामांना मी वंदन करतो. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः.
श्री रामचंद्राय नमः। 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 श्री राम राम रघुनंदन राम राम। श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रणकर्कश राम राम। श्री राम राम शरणं भव राम राम। हे रघुनंदन श्रीराम, हे भरताचे अग्रज बंधू भगवान राम, हे रणधीर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, मी तुम्हाला शरण आलेलो आहे। श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामि। श्री रामचंद्र चरणौ वचसा गृणामि। श्री रामचंद्र चरणौ शिरसा नमामि। श्री रामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये। एकाग्र मनानी श्रीरामांच्या चरणांचं स्मरण करत, वाणीनी त्यांचं गुणगान करत, पूर्ण श्रद्धेनी भगवान श्रीरामांच्या चरणांना प्रणाम करत मी श्रीरामांच्या चरणांपाशी शरण आलेलो आहे। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्, नान्यं जाने नैव जाने न जाने। माझे माता पिता स्वामी सखा सर्व काही श्रीराम आहेत। दयाळू श्रीराम माझे सर्वस्व आहेत। त्यांच्या खेरीज
मी दुसऱ्या कोणालाही जाणत नाही. श्री रामचंद्राय नमः. 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 दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्यांच्या उजव्या हाताला लक्ष्मण, डाव्या हाताला जनकात्मज जानकी सीता आणि पुढं हनुमान मारुती विराजमान आहेत, त्या रघुनंदन रामांना मी नमस्कार करतो. तुम्ही माझ्या बरोबरच नाम घेता आहात, एकतर वैखरीने तरी घेता आहात किंवा मी घेत असताना मनातल्या मनात तुम्ही नाम घेता आहात. श्री रामचंद्राय नमः. 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 लोकाभिरामं रणरंगधीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सर्व लोकांमध्ये जे सुंदर आहेत त्याचप्रमाणे रणक्रीडेमध्ये जे धैर्यवान आहेत कमलनेत्र रघुवंशाचे नायक करुणेची साक्षात मूर्ती आणि करुणेचे जणू भांडार अशा श्री रामांना मी शरण जातो. श्री रामचंद्राय नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनाप्रमाणे तसंच वायूप्रमाणे ज्याची तेज गती आहे, जो परम जितेंद्रिय आहे, त्याचप्रमाणे बुद्धिमंतांमध्ये जो श्रेष्ठ आहे, अशा पवनसुत वानरांचा अग्रणी सेनापती अशा हनुमंतांच्या श्रीरामदूतांच्या मी शरणागतीला आलेलो आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम्. काव्यरूपी वृक्षाच्या फांदीवर बसून राम राम अशा पवित्र नामाचं गायन करणाऱ्या जणू कोकिळा अशा ऋषी वाल्मिकींना मी वंदन करतो. श्री रामचंद्राय नमः. 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 रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. राम राम असा जो मनुष्य जप करतो त्याचे सगळे कष्ट समाप्त होतात. तो सर्व सुखाला ऐश्वर्याला प्राप्त करतो. सर्व सुख म्हणजे मोक्ष सुख. राम राम असं म्हणत असताना
यमदूत देखील नेहमी भयभीत होऊन राहतात, कारण त्याची देहबुद्धीच नाहीशी होते. सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असे श्रीराम नेहमी विजयाला प्राप्त करतात. मी लक्ष्मीपती भगवान श्रीरामचंद्रांचं भजन करतो. संपूर्ण राक्षस सेनेचा नाश करणाऱ्या श्रीरामांना मी नमस्कार करतो. रामांखेरीज दुसरा कोणी आश्रयदाता नाही. त्या शरणागत वत्सलाचा मी दास आहे. मी सत स्वरूप श्रीरामांमध्येच सतत लीन राहतो. हे श्रीरामा, तुम्ही मला संसार सागरापासून तारून न्या. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. बुध कौशिक ऋषी लिहितात, स्वतः भगवान श्री शिवशंकर आदिमाता पार्वतीला म्हणतात, हे सुमुखी मनोरमे, राम 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 असं नाम उच्चारण करणं हे विष्णू सहस्र नामाच्या बरोबरीचं आहे. मी सदा रामांचं स्तवन करतो. मी सदा राम नामामध्ये रमून राहतो. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः.
श्री रामचंद्राय नमः। श्री रामचंद्राय नमः। इति श्री बुधकौशिक विरचितम श्री रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम। या प्रकारे श्री बुधकौशिक ऋषींच्या द्वारे रचली गेलेली ही रामरक्षा स्तोत्र स्तुती इथं संपूर्ण होते आहे। ज्या रामचंद्रांच्या रूपाचं ध्यान करत आपण इतका वेळ नाम घेतलं, ज्यांच्या गुणांचं स्मरण करत आपण इतका वेळ नाम घेतलं, ज्यांची स्तुती करत इतका वेळ आपण नाम घेतलं, त्या नामाची आता परिपूर्ती झालेली आहे। आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या गालावरून, डोळ्यावरून, कपाळावरून हात फिरवत आता डोळे उघडायला हरकत नाही। हरी 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 हरी। स्वामीजी स्वामीजी। आज हरी हरी हरी। आपल्याला प्रसन्नता प्राप्त करून देणारं असं हे रामनाम मी घेत असताना माझ्या बरोबर तरी आपण घेतलं किंवा ते ऐकत मनातल्या मनात तरी घेतलं किंवा नुसतं ऐकत त्याकडे लक्ष ठेवत ध्यान सदृश अशा स्थितीला प्राप्त होत आपण अनुसंधान तरी ठेवलं। नामस्मरणाच्या साधनेची गोडी अवीट आहे आणि सगुणाच्या रूपाबरोबर गुणांच्या स्मरणाबरोबर नाम घेणं ही एक विशेष गोष्ट आहे असं मला वाटतं। असं रूपाचं गुणाचं स्मरण करत नाम घेत सगुणाची स्तुती करत नाम घेत
आपण हळूहळू निर्गुण परमात्म्याशी तदाकार देखील होतो. या साधना ही आपल्याला झलक आहे असं आपण समजा. आपण अशा प्रकारे मनानेही साधना करू शकता अथवा या साधनेला अनुसरत देखील आपण पुन्हा पुन्हा ही साधना करू शकता. परमार्थातली ही साधनेची दालनं आपल्याकरता खुली करत असताना मला मोठा आनंद होतो. साधनानाम अनेकता या न्यायाप्रमाणे अनेक अंगांनी साधना संभवते आणि केली जाते आणि प्रकृती गुणाप्रमाणे कोणाला कोणती साधना अधिक आवडण्याची ही शक्यता असते. तरीही आपण सर्व साधनांमध्ये रुची ठेवणारे असे होऊया. हरिओम तत्सत. हरी हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.